राजा श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. कथा सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे 1 मिनिटभर डोळे मिटून निश्चिंत बसायचं, शांत बसायचं आणि मग कथेला आरंभ करूया. श्रीराम. राम जय राम जय जय राम. श्री 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 राम जय
राज प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुण गमू पंथ आनंद सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे सद्गुरु रामदासा यः पृथिवीभर वारणाय दिविजय सम्प्रार्थितश्चिन्मयः सञ्जातः पृथिवीतले रविकुले माया मनुष्यो व्ययः निश्चक्रं हत राक्षसः पुनरगाद ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तञ्जानकीशं भजे विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं मायाश्रयं विगतमायमचिन्त्य मूर्तिम् आनन्दसान्द्रमपतिं विदिततत्त्वमहं नमामि धीरं धीरं धरित्रीं पदकमलमुखन्याससपीडयन्तं निष्काणैर्नाशयन्तं निखिलकलिमलन्तालिजैः कङ्कणानां गायन्तं राम रामेत्यतिरतिरभसै राघवं संस्मरन्तं सङ्गीताचार्यवर्यं कपिकुलतिलकं मारुतिं नौमि वीरं कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयन् यन्मुमुक्षो सपदि पदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम भवानी शङ्करो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तस्थमीश्वरम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामम् उद्भवस्थितिसंहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभा अनेन प्रीयतां देवो श्रीरामचंद्र श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय भगवान श्री गुरु दत्तात्रेयांच्या चरणाजवळ बसून जीवनाचं सगळ्या अर्थानं कल्याण करणारं हे रामायण आपण मन लावून ऐकावं. या अतिशय परिशुद्ध हेतूनं नित्य आणि नैमित्तिक रीतीनं जमणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला परमेश्वराला मनापासून नमस्कार करतो. भगवंताची सद्गुरुनाथांची जगदंबेची कृपा आपल्यावर व्हावी आणि ती अखंड राहावी यासाठी जे वागणं परमेश्वराला प्रिय आहे ते आपल्याकडून घडावं याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन इथे बसले असतील त्यांच्या चरणांना वेगळा नमस्कार करतो. अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठाचे कला उपासक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार, समाजातल्या विविध क्षेत्रातले मान्यवर इथे बसलेले आहेत. सर्वांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो. आज देवगडहून पुष्कळ लोक आलेत, दापोलीहून आलेत. आत्ता नुकतीच गेल्या 15 महिन्यात यांच्याकडे कथा झाली आहे. विशेष वैदिक मंडळी आहेत. सगळ्यांना नमस्कार करतो आणि अतिशय उपदेशक असणाऱ्या रामकथेच्या वळणाला आरंभ करतो. समर्थ म्हणाले, माझ्या रामाचे चरित्र सर्वान माझी हे पवित्र, जे का निजानंदासी पात्र ते हे जाण सेविती. निर्विकल्पीचा सोहळा दावी श्रीरामाची लीला,
नासोनी देह लोभ विटाळा निजानंदे भरी. दावी योग्य धर्माचरण शुद्ध सत्वाचे करी रक्षण. ज्ञान विज्ञान वैराग्य लक्षण जेथे तेथे कोंदले. मुक्तासी वेड लावी योग्यासही ध्यान विसर्जवी. कर्मठासही गुंगवी निजसत्व प्रभावे. सर्वांनी आकर्षित व्हावं असं रामांचं चरित्र आहे. नवे नवे भगवान गोपालकृष्णांना आपण अत्यंत श्रेष्ठ असे तत्वज्ञानी मानतो, पण विभूती योगामध्ये ते सुद्धा सांगतात शस्त्र धारण करणाऱ्यांच्या मध्ये मी राम आहे. विभूती योग रामशस्त्रभृतामहम. दिव्य असं चरित्र आहे रामांचं. रामांची कथा ज्याच्या जीवनात उतरली त्याच्या घराण्यात पिढ्यानपिढ्या काही कमी पडत नाही. ज्या संस्थेत रामांसारखे सद्गुण मुख्य व्यक्तींच्या मध्ये आले ती संस्था विधायक उत्तम असं कार्य करू शकते. ज्या राष्ट्राचा प्रमुख रामाना आदर्श मानतो आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो ते राष्ट्र सगळ्या अर्थानं जगाला कल्याण देणारं ठरतं. आणि म्हणून रामांचं चरित्र हे आपल्याला आतून आधार देणारं चरित्र आहे. ते केवळ एंटरटेनमेंट करत नाही, करमणूक करत नाही. रामांचं चरित्र आपल्याला आपली जबाबदारी शिकवणारं चरित्र आहे. मी चांगलंही राहावं आणि तरीही मी स्पर्धेत टिकावं असं ज्याला वाटतं त्यानं कुठलं चरित्र ऐकावं. प्रेरणा कुठून घ्याव्यात तर त्या रामचरित्रातून घ्याव्यात. आणि म्हणून आपण सगळेजण रामचरित्राला इथे बसलो आणि गेले 4 दिवस अनेक पैलूंनी या रामकथेचा विचार करण्याचा आपण प्रयत्न केला. इथपर्यंत येऊन आपण पोहोचलो आहोत की कैकेयीला मंथरेनं भरवलं आणि मंथरेच्या त्या छद्मीपणाला कैकेयी आहारी गेली. सुरुवातीला कैकेयीच्या अंतःकरणात विवेक होता जो सर्व अयोध्यावासियांच्या मनात आहे. पण कैकेयी ही लहानपणापासून मंथरेच्या मांडीवर खेळलेली आहे. अश्वपतींनी काही कारणांनी कैकेयीच्या मातेला घरातून हाकलून दिलेलं आहे. अशीच ती विचित्र होती. चंडी असं वर्णन केलंय, कैकेयीचे वर्णन आहे ते. आणि अशी पत्नी असल्यापेक्षा नसलेली बरी असा विचार कैकेयीच्या वडिलांनी केला, अश्वपतींनी. आणि तिला घरातनं निष्कासित केलं. नको तू माझ्याजवळ, माझा प्रपंच बिघडवतेस तू. तेव्हापासून या कैकेयीचा लहानपणी सांभाळ कोणी केला असेल तर मंथरेनं केला. थोडी आईसारखी दाई वजा अशी ती आहे. पाठ राखण म्हणून जरी ती आली असली तरी ती थोडा अधिकार जमवणारी अशी ती आहे मंथरा. आणि तिनं युक्तिप्रयुक्तीनं कैकेयीच्या मनात हे भरवलं की तुला हे मागून घ्यावं लागेल, नाही तर भरत जर बाजूला राहिला आणि राज्याभिषेक रामाना झाला तर भरताला तुरुंगात टाकलं जाईल. काही भरवलंय आणि भरताला ठार जो करेल राम. म्हणजे काय माणूस काय करतो, स्वतःमध्ये जे दुर्गुण आहेत ना ते दुसऱ्यावर थोपवण्याचा प्रयत्न करतो. आणि कैकेयी त्याला वाहवत गेली हो. आणि थोडा काळ तिचा आहे. मला खूप वेळा वाटतं की कैकेयी आनंदी किती दिवस राहिली असेल हो याने. काल्पनिक आनंदात ती किती दिवस राहिली असेल तर जास्तीत जास्त 15 दिवस. म्हणजे तिने ते राज्य मागून घेतलं. यानंतर काय 2-4 दिवसांनी ते दशरथ महाराजांचं प्राणोत्क्रमण झालं. आणि यानंतर 15 दिवस या कल्पनेत ती आता भरत येईल राज्यावर बसेल, मी राजमाता म्हणून मिरवेन. आता भरत येईल राज्यावर बसेल, मी राजमाता म्हणून मिरवेन. अशा काल्पनिक आनंदात ती राहिली आहे. आणि अर्थातच भरत परत आला आणि भरताने आईला निर्भत्सना नाही नुसती केली, आईचा त्याग केलेला आहे. मातान तू वैरिणी, तू माझी आई नाही आहेस, माझ्या यशाचा मार्ग बंद केलास.
रघुकुल जे आहे ते कीर्तीला स्वर्गा इतकं पवित्र मानतं. माझी अपकीर्ती केलीस, माझा संबंध नसताना अपकीर्ती झाली ती माझी झाली. लोक म्हणणार काय, अहो तिचा स्वार्थ काय हो, तिनं मुलाकरता मागून घेतलं, पण मुलाला नको यातलं काही. आणि म्हणून त्यानं तिचा त्याग केला. त्यानंतर तो कौसल्याच्या महालामध्ये जातो. कौसल्येनं सुद्धा पहिल्यांदा भरताला ओळखलेलं नाहीच आहे. ती त्या भरताला म्हणते, रडत रडत म्हणते की भरता, तू राज्य घेण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही रे, पण माझ्या रामाला कशाला वनात पाठवलंस? हे ऐकल्यावर भरत कोसळलाय. आई, तू तरी मला ओळख. माझ्या मनात कधीच आलं नाहीये, आत्ता नव्हे कधीच आलेलं नाहीये असलं काही. जर माझ्या मनातही असं आलं असेल, मी हे केलेलं नाहीच आहे, मला माहीतच नाहीये हे काही, पण माझ्या मनात जरी असलं काही आलं असेल तरी माझे पूर्वज नरकात जावोत. अशा शब्दावर शब्द घ्यायला लागला वेड्यासारखा. मग कौशल्यानं त्याला जवळ घेतलं. नाही रे बाळ, माझं तसं नाहीये. आणि मग वसिष्ठांनी त्याला कर्तव्याची जाणीव दिली. ही वेळ रडण्याची भेकण्याची नाहीये, तर ही वेळ आहे ती कर्तव्य बजावण्याची आहे. आणि म्हणून तू लवकरात लवकर और्ध्वदेहिक कर. वडिलांचं प्रेत आहे, ते अग्नीची वाट पाहत आहे, लवकर ते दे, अग्नी दे. आणि आता अग्नी दिल्यानंतर 15 दिवस अशौच पाळल्यानंतर जी सभा झाली, त्या सभेमध्ये त्या भरतानं जाहीर केलं की उद्याच्या उद्या मी रामरायांना आणायला बाहेर पडतोय. मी निघालो रामानं आणायला. मी इथे बसणार असं तुम्हाला वाटलंच कसं? तुम्ही मला ओळखत नाही. कैकेयीने ही गोष्ट मागून घेतली माझ्या मातेनं, तुम्हाला असं वाटलं नाही? फक्त या सगळ्यांच्या मध्ये वसिष्ठांना हे वाटलेलं आहे की भरत याचा स्वीकार करणार नाही. वसिष्ठ त्याला ओळखतायत. एक लक्षात घ्या, आपल्याला जे ओळखत नाही ना कोणी, आपल्या अवतीभोवतीचे लोक, आपल्याला वाईट वाटतं. त्याचं आपल्यातला चांगुलपणा जर कोणी ओळखला नाही, तसे ओळखून असतात लोक, पण जो सज्जन आहे, जो सरळ आहे, त्याचा सरळपणा ओळखला गेला नाही ना, तर त्याला इतक्या वेदना होत असतात. भरताचं नशीब तसं आहे. मला खूप वेळा रामायण सांगताना असं वाटतं की बाकी जाऊ देत, आई ओळखू शकली नाही भरताला. कुणी ओळखलेलं नाहीये. दोघांनी ओळखलंय. एक रामचंद्राने ओळखलंय त्या भरताला, आणि वसिष्ठाने ओळखलंय. थोडक्यात भरताचं चरित्र आपल्याला शिकवतं, आपल्याला सांगतं की आपल्याला कोणी ओळखायची गरज नाहीये. आपल्या देवाने आपल्याला ओळखावं आणि आपल्या सद्गुरूंनी आपल्याला ओळखावं, बस संपला विषय. बाकीच्यांनी आपल्या सद्गुणांची नोंद घेवो नाही तर नाही घेवो, फार कशात अडकू नये. अर्थात हे कळायला खूप वर्ष लागतात. आपण हा चांगला आहे, तो चांगला आहे, हा मोठा आहे, तो मोठा आहे, अशा मनुष्यांच्या स्तुतीमध्ये आपलं जीवन घालवतो. आणि मग जेव्हा लक्षात येतं तेव्हा बराच काळ गेलेला असतो. म्हणतात ना, पुला खालून बरंच पाणी गेलेलं असतं. पण भरताचं चरित्र आपल्याला हे शिकवतं, कुणाच्या नादाला लागू नका. एक सद्गुरू आणि एक देव, कोठेतरी असावा भाव. आणि आता सगळी मंडळी जायला निघाली आहेत. आणि जेव्हा हे जायला निघालेत, पहिला धक्का जो बसलाय, पहिलं त्याला वाईट वाटलंय. कैकेयी मातेनं ओळखलं नाही, कौशल्यानं ओळखलं नाही, प्रजाजनाने ओळखलं नाही, हे ठीक आहे. शृंगवेरपुरातले लोक त्याच्या विरुद्ध उभे राहिले. शृंगवेरपुरामध्ये राजा गुहक, निषधराज गुहक काम करतोय. तिथे प्रमुख कोण आहे तर निषधराज गुहक आहे. गुहकाला कळलं की हे चतुरंग दल बरोबर येत आहे आणि भरत रथामध्ये घेऊन येतोय, हत्ती झुलत येत आहेत. हा विचार करतो, सैन्य घेऊन हा का चाललाय भरत? गुप्तहेरांनी बातमी दिली. भरताच्या विरुद्ध आणि त्याच्या सैन्याविरुद्ध हजारो भिल्ल डोंगरात कपाऱ्यामध्ये झाडावरती असे तीरकामठे घेऊन बसले, गनिमी काव्याने युद्ध करण्याकरता.
आम्हाला माहिती आहे अयोध्येच्या सैन्या इतके आम्ही मोठे नाही आहोत, त्यांच्या एवढी आमच्याकडे शस्त्रास्त्र नाही आहेत, पण आम्ही जोपर्यंत इथे आहोत तोपर्यंत भरताला रामांपर्यंत पोहोचू देणार नाही. आम्ही मरू पण रामाचं रक्षण करू. काय भिल्लांचा भाव आहे. एकही भिल्ल वाचणार नाही, लक्षात घ्याल. आणि यांच्याजवळ किती इक्विपमेंट्स आहेत, वेपन्स किती आहेत. निषधराज गुहक तिथे उभा आहे, नाही आम्ही जाऊ देणार. अरे रामाला वनात तरी नीट राहू देत. पण कोणीतरी बुजुर्गानं सांगितलं त्या निषधराज गुहकाला, अरे बाण टाकण्यापूर्वी जरा विचारपूस करून या की कशा करता तो आलाय. कदाचित तो रामाना परत आणायला येत असेल. नाही पण सैन्य घेऊन कशाला येईल. तरी पण त्याच्यात सुमंत्र दिसतात का बघा, कारण सुमंत्र आपल्याकडे राहून गेलेले आहेत. सुमंत्रांची आपली ओळख आहे आणि म्हणून एका भिल्लाला पाठवले गुप्तहेर पद्धतीनं. तो असा गुप्त वाटेनं जाऊन सुमंत्रांना जाऊन भेटतो आणि सांगतो, काय चाललंय, हे कशा करता चाललंय तुम्ही. सुमंत्राने सांगितलं, भरत खूप चांगला आहे. भरतानी सगळ्या राज्याभिषेकाची सामुग्री बरोबर घेतली, ती बघा रथामध्ये आहे. राम जिथे भेटतील तिथे राज्याभिषेक करायचा ठरलाय आणि म्हणून आम्ही चाललोय. तो पटकन धावत येतो आणि भिल्लराजाला सांगतो, घाई करू नका, भरत आपलाच आहे. म्हणून लक्षात ठेवाल, किती मोठं काम करा. तरुणांकरता खास करून सांगतो, आपल्या पाठीशी थोडे वृद्ध असावेत. वृद्धांच्या जवळ जी परिपक्वता असते, वृद्धांनी जे पावसाळे खाल्लेले असतात, उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात, ते आपल्यापेक्षा जास्त पाहिलेले असतात. मी परवाच म्हणलो, तरुणांची डोकी तरतरीत असली तरी परिपक्व नसतात. दोन्हीचा एक बॅलन्स. आपल्या घरामध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टीत मोठ्यांचा सल्ला घ्यावा. आणि इथे निषधराज गुहकांनी भरताचं स्वागत केलंय, नमस्कार घातलाय त्याला. भरताच्या कानावरती आहे की गुहकांनी खूप स्वागत केलंय त्याचं, आणि म्हणून गाढ आलिंगन दिलंय भरतानी. आणि यानंतरचा प्रसंग सांगताना वाल्मिकी सुद्धा गहिवरले. तो भरतानं केलेला जो शोक आहे ना, निषधराजा मला दादाच्या आठवणी सांग. कुठे राहिला दादा. इथे राहिला. अहो रात्रभर जागतो तो भरत आणि असा मातीतून हात फिरवत राहतो. माझ्या दादाला इथे राहावं लागलं, इथे चारा पसरून त्याला झोपावं लागलं. धिक्कार असो माझा, कशाला मी जन्माला आलो. माझा उपयोग काहीच नाही दादाला झाला, पण माझा उपद्रव मात्र झाला. बघ बघ शत्रुघ्ना, बहिणीच्या अंगावरच्या भरजरी अशा शालूचे काही सोन्याचे तुकडे इथे राहिलेले दिसत आहेत, धागे राहिलेले दिसत आहेत. गुहकानं सांगितलं, याच वृक्षाखाली बसून रामरायांनी जटा बांधल्या. रामरायांनी जटा बांधल्या हे ऐकल्यावर तो कोसळला. म्हणजे रामांचा निश्चय पक्का आहे. निषधराज गुहकाजवळ यानंही वडाच्या चिकाची मागणी केली, दुधाची मागणी केली आणि मातीची मागणी केली. आणि या तिन्हीच्या साह्यानं यानंही त्याच ठिकाणी जटा बांधल्या भरतानं. रामांचा निश्चय पक्का आहे ना, मग माझाही निश्चय पक्का आहे. आणि जर वेळ आली, रामाने मला परवानगी दिली, तर मी वनात राहीन आणि रामाना परत पाठवेन. कोणीतरी एक जण इकडे राहील आणि कोणीतरी तिकडे राहील. यानंतर पुढचा मुक्काम पडलाय तो भरद्वाज ऋषींच्या आश्रमाच्या इथे पडलाय. भरद्वाजांनी तर सरळ विचारलंच आहे, इकडून तिकडून नाही. भरताला सरळ विचारलं, भरता तुझा खरा हेतू काय सांग. तू रामांचं काही बरं वाईट करायला चाललायस का. सैन्य कशाला घेऊन चाललायस. कारण राम सैन्यावर बाण टाकणार नाही, त्याचा गैरफायदा घेऊन बाण हे त्यांच्या अंगावर बाण टाकणार आहात का. मग मात्र हा कोसळतो. महाराज, मला माझ्या आईनं ओळखलं नाही, मला माझ्या प्रजाजनांनी ओळखलं नाही, त्या निषधराज गुहकांनी भिल्लांनी ओळखलं नाही, याचं मला नाही वाटत आहे. म्हणजे ज्यांच्या अंतःकरणात साक्षात्कार नांदतो, अशा तुमच्यासारख्या निस्पृहतर्ष
महापुरुषांनी ज्या अर्थी माझ्यावर आरोप केला त्या अर्थी खरंच मी तसा असलो पाहिजे. इतका रडलाय हो भरद्वाजांसमोर, तरीही भरद्वाज एक्साइट होत नाहीत. माणसं तात्पुरतं स्वार्थाकरता सगळं रडून देखून दाखवू शकता. क्वचित तुष्टः क्वचित तुष्टः रुष्टः तुष्टः क्षणाक्षणः अव्यवस्थित चित्तानां प्रसादोपि भयंकरः. पटकन विश्वास नाही ठेवत. ठीक आहे एवढंच म्हणतात. आणि त्यांनी विचारलं, राम कुठे राहिला, माझा दादा कुठे राहिला? त्यांनी सांगितलं, या झाडाखाली. त्या झाडाखाली भरत रात्रभर रडत राहतात आणि असा मातीतून हात फिरवत राहतात दादा, आणि बोलतात वेड्यासारखे, माझ्यामुळं तुला इथं राहावं लागलं, माझ्यामुळं तुला इथं राहावं लागलं. पहाट झाली, स्नान संध्या उरकल्या आणि न्याहारी करता सगळी मंडळी बसली आहेत. आणि भरद्वाज लांबून रात्रभर त्याच्यावर लक्ष ठेवत होते. आणि सकाळच्या वेळेला मात्र त्यांनी स्तुती केली आहे, भरता तू खूप महान आहेस, खूपच महान आहेस. आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यभराच्या सगळ्या पुण्याईला मी खर्च केलं आणि मला रामरायांचं दर्शन झालं असं वाटत होतं. आता मी मरायला मोकळा झालो, आता काही जीवनात करण्यासारखं उरलं नाहीये असंही मला वाटत होतं. पण मी कालपासून तुझं वागणं पाहतोय. आल्यापासून जीवनभराच्या सगळ्या पुण्याईचा सगळा विभाग खर्च केला, पुण्याई खर्च केली, तर त्या खर्चानं रामरायांचं दर्शन झालं. असं जर असेल तर रामरायांच्या दर्शनानं जे पुण्य मिळालंय ते पुण्य तुझ्यासारख्या सद्भक्ताच्या दर्शनानं खर्च झालं. किती महान आहेस भरता तू. मी कुठल्या स्वार्थानं कधी कुणाची स्तुती केली नाहीये भरता, पण मी सांगतो भरता तुझ्यासारखा भक्त नाही कोणी. या गोष्टीनं तो एक्साइट होत नाही भरत. तो सांगतो, गुरुजी माझी स्तुती करू नका, मला आशीर्वाद द्या, मला रामाना परत आणायचंय. पुढे आगे कुछ सुरू झाली. हे निषधराज गुहक बरोबर आहे, धावतायत आता ही सगळी मंडळी. आणि झालं असं, यानंतर कुणी ओळखलं नाहीये त्याला, लक्ष्मणानं ओळखलं नाहीये. आकाशापर्यंत उडालेली जी धूळ पाहिली आणि कुठून राक्षस येतात का काय येतंय, वास्तविक हा सगळा विभाग चांगला आहे. आणि म्हणून लक्ष्मण सरसर 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 तालवृक्षावरती चढतो, भरकन वरती जातो आणि वरनं पाहतो, पटकन खाली येतो, चिलखत घेतो त्या पेटीतलं, ते बांधतो. आश या गुहेकडे जानकी सपाठवा सावधान राघवा. सावळी तुम्हा परी दीर्घबाहू आकृती. बहुतेक भरत तुम्हाला मारण्याकरता येतोय रामा. तुम्हाला मारायला तो येतोय आणि असा धावतोय. दीप्त अग्नी शांतवा सावधान राघवा सावधान राघव. आणि भराभरा धावतोय. पुन्हा बाणांचा भाता पाठीला बांधतोय, चिलखत बांधून घेतोय, जरा कमरेला नेसलेलं जे वल्कल ते जरा घट्ट करतोय आणि अगदी तो वेशानं चाललाय. आता या भरताचे तुकडे तुकडे करतो मी. रामाला असं शांत बसले ते एका शिलाखंडावरती. सीतामाई या झोपडीमध्ये काहीतरी कामामध्ये. लक्ष्मणाची धावपळ पाहिली, सीतामाई धावत बाहेर आल्या. काय झालं भाऊजी? बहुतेक भरत आपल्या सगळ्यांना ठार मारायला येतोय, सैन्यासह येतोय. मी वरती तालवृक्षावरती चढून पाहिलंय. हे राज्याचा लोभ भावाला किती बिघडवू शकतो. राम शांत आहे. भरत सेना संभार घेऊनी, भरत सेना संभार, भरत सेना संभार घेऊनी, भरत सेना संभार घेऊनी. आला वाटे लढण्यास रघुरा, आला वाटे देऊनी या वनवास तृप्ती नाही हो, देऊनी या वनवास तृप्ती नाही.
संकटी लोटते, प्राण संकटी लोटते कैकयी कैकयी कैकयी. कैकईपेक्षा दुष्ट दिसतोय भरत. कैकईनं किमान आपल्याला वनात पाठवलं तरी वनातही आपण जगू नये अशी त्या दुष्ट भ्याड भरताची इच्छा दिसतीये. दादा आता बघाच तुम्ही माझा पराक्रम. कैकईला पाहू दे थिल्ल पुत्र वैभवा. त्या भरताचे तुकडे तुकडे झालेले पाहिल आता कैकई. मग मात्र रामराय किंचित रागावले. लक्ष्मणा मी तर काही पाहिलं नाहीये, आजूबाजूला झाडी आहे सगळी, पण तू वरती चढून त्या तालवृक्षावरती जाऊन तू पाहतोयस, तू म्हणतोयस त्याचं चतुरंग दल बरोबर घेऊन भरत येत असेल तर मी तुला खात्रीनं सांगतो भरत मला परत नेण्याकरताच येतो. काय भरताचं वैभव असेल. भरत येऊ शकत नाही नुसता. भरताला मी ओळखतो लक्ष्मणा. तुम्हाला कळत नाही हो दादा, राज्याचा लोक फार वाईट असतो. काय बोलतोस लक्ष्मणा. एवढं तुझ्या डोक्यात राज्य भरलं असेल तर मी आत्ता भरत येऊ दे, मी त्याला सांगतो लक्ष्मणाला राज्य देऊन टाक. तो देतोय की नाही क्षणभरात बघ. अरे व्यवहार सोडून जीवन असतं की नाही काही. एवढं म्हटल्याबरोबर तो एकदम विरमला. त्याला काय पाहिजे होतं. गप्पा बाईस गप्प बसला. लक्ष्मणाचा सगळा जो रागा झालाय ना तो एका क्षणात तुला राज्य देतो असं म्हटल्यावर त्याला काय पाहिजे होतं बिचाऱ्याला. त्याची चिडचिड चुकीची का बरोबर होती ते तुम्ही नंतर ठरवा. त्याचा हेतू आधी लक्षात घ्या. आणि आता प्रत्यक्षामध्ये भरत, शत्रुघ्न आणि निषधराज गुहक आणि एखादा त्यांच्यातला छोटा मुलगा भरद्वाज ऋषींचा जो चित्रकूटावरती पत्ता दाखवायला येतोय, पत्ता सांगायला येतोय, एवढे 3-4 लोक धावत आहेत. बाकी रथ वगैरे एवढे सगळ्यांना याला वेळ लागणार आहे. हे 3-4 जण धावतायत. भरतानं वल्कल नेसलेली आहेत. भरतानं रामांसारखा वेश धारण केलेला. जणू स्वतःला प्रायश्चित्त करून घेतोय तो. भरतानं जटा बांधलेल्या आहेत. अनेकदा भरत कोसळतो, पुन्हा उभा राहतो. डोंगर चढायचा आहे. आज त्या डोंगराचं नाव आहे कामदगिरी. चित्रकूटाचं आजचं नाव आहे कामदगिरी. तुम्ही एकदा जाऊन आलात तर तुमच्या इच्छा पूर्ण करणारा. म्हणून आज अनेक लोक त्याला प्रदक्षिणा घालत असतात. अख्ख्या डोंगराला प्रदक्षिणा घालण्याचा विधी आहे आज चित्रकूट. आणि या वरती जाण्याचा प्रयत्न करतोय तो. निघालाय. कसा निघाला वर्णन करतात मोरोपंत. धावे वत्सासाठी वासरू जसं आपल्या गाईकडं आपल्या आईकडं धावेल तसा हा धावतोय. धावे वत्सासाठी धेनू तसा वत्स तिजकडे धावे. श्रीराम चरण कमली, श्रीराम चरण कमली विनटाया भरत भृंग जे पावे. राम रामा राम सीतापते रामा 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 रघुत्तमा रामा 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 हरे हरे रामा. आणि या ठिकाणी केलेला त्याने जो शोक आहे ना तो बघण्यासारखा आहे. तो काय म्हणतो. हा हतोस्मी नृशंसोस्मी यत् सभार्य कृते मम ईदृशीम राघवम शय्याम अधिशेते ह्यनाथवत. सगळ्या पृथ्वीवर ज्याचा अधिकार आहे तो माझा दादा अनाथासारखा कसा बसलाय बघ. असा खालून पाहतोय तो. पुढे तर सांगतो कथमिंदी वर्ष्यामो रक्ताश प्रियदर्शना सुखभागीन दुःखार्हो शयितो भ्रुवि राघव. जगत्याम पुरुषव्याघ्रो आस्ते वीरासने रतः जनेन्द्रो निर्जनम प्राप्य धिंगमे जन्म सजीवतम. माझा धिक्कार असो
माझ्यामुळं, मी टाकलेल्या संकटामुळं, मत्कृते व्यसनम प्राप्तो लोकनाथो महाद्युती सर्वान कामान परित्यज्य वने वसती राघव इति लोक समाकृष्ट पादेष्वद्य प्रसादयन रामन्तस्य पतिष्यामी सीताया लक्ष्मणस्य च. ज्यानं सामंतांनी वेढलेलं असावं, ज्यांनी मंत्र्यांनी वेढलेलं असावं, अशा रामाने माझ्यामुळं या वनामध्ये जंगलाने वेढलेल्या अवस्थेत राहावं. ज्याच्या अंगावरती भरजरी अशी राजवस्त्र शोभावीत, त्याला माझ्यामुळं वल्कल नेसावी लागली. ज्याच्या डोक्यावरती अयोध्येचा राजमुकुट शोभावा, अशा रामाच्या डोक्यावर जटा आत्ता दिसतायत. आणि या सगळ्याला कारणीभूत मी झालो. नृशंसोस्मी, माझ्यासारखा वाईट कुणी नाही या जगात. शत्रुघ्नाशी बोलतोय तो, खूप वाईट वाटतंय त्याला, रडतोय. इतका रडत होता की रडण्यामुळं डोळ्यावरती आलेली जी अश्रूंची पटल आहे त्यामुळं रस्ता दिसत नाही म्हणून धड पडतोय. पुन्हा उभा राहतोय, माती लागलेली आहे अंगाला. असा भरत धावत धावत तिथपर्यंत आला जिथे राम आहेत. आणि असा खालून येतो, डोळ्यासमोर जरा आणा, आणि रामाला असं शिलाखंडावर बसलेत. सीतामाई शेजारी उभे आहेत, लक्ष्मणही उभा आहे, शांत उभा आहे लक्ष्मण. रामांकडे त्यांनी पाहिलं आणि हाक मारली, दादा दादा. आणि या क्षणाला रामराय भरता भरता असं म्हणून वेगानं धावले. आणि आतापर्यंत कधी न घडलेली एक गोष्ट त्यांच्याकडून घडली, रामांकडून. त्यांच्या खांद्यावरचं जे धनुष्य होतं ते खाली कोसळलं. ह्या धनुष्याला सवय होती की कायम ते असं खांद्याला असायचं किंवा प्रत्यक्षामध्ये युद्धामध्ये वापरलं जायचं. पण पहिल्यांदा रामांचं धनुष्य, कारण रामांचं धनुष्य हे त्यांच्या जीवनाचं तत्वज्ञान आहे, लक्षात घ्या. अर्थात सीतामाईने ते झेललं, खाली पडू दिलं नाही आणि योग्य ठिकाणी ठेवलं आणि धावले. आणि आता स्पर्धा लागली दोघांची, हा त्याला आधी जवळ घेतोय का मी त्याला आधी नमस्कार करतो. लवला तच्चरणी तत्क्षणी, लवला चरणी तत्क्षणी उचलुनी आलिंगिला सखा भरत. पूर्णानंदे नटला भरत सखा रामरत्न लाभ रत. भरताला नमस्कार करू दिला नाही. चरणावरती डोकं टेकण्याकरता हा साष्टांग दंड जसा पडतो तसा दंडवत घालत होता, नमस्कार करत होता. पण तसाच त्याला खांद्याला धरला आणि भरता भरता असं म्हणून गाढ आलिंगन दिलं. दोघांच्या माना एकमेकांच्या खांद्यावर टेकल्या. श्रोते हो, आणि अश्रूंच्या धारा दोघांच्या डोळ्यातून व्हायला लागल्या. दोघांच्या पाठी एकमेकांच्या आनंदाश्रूंनी, प्रेमाश्रूंनी कचकचित भिजल्या, असं वर्णन केलं. आपल्याला काय माहिती आहे, गंगा आणि यमुना यांचा संगम माहितीने प्रयाग. तो कुठे आहे? प्रयागराजला आहे. हा आहे चित्रकूट. पण तुलसीदास म्हणाले, खरं सांगू, या ठिकाणी प्रयागराज अवतरलं. चित्रकूटावरती प्रयागराज का अवतरलं? रामांच्या डोळ्यातली प्रेमाची गंगा आणि भरताच्या नेत्रातली भक्तीची यमुना, या दोन्हींचा संगम झाला. सांगा मला, या कथा भावाभावानी ऐकल्या पाहिजेत की नाही? बोला. कळत नसतं असं नाही हो, पण या प्रेमानं आपण आज एवढे मटेरियलिस्टिक झालोय. आपण खरं सांगतो, पुन्हा 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 ही गोष्ट आपल्याला पटवून घ्यावी लागेल. आज आपल्याजवळ सगळं आहे, फक्त एकमेकांवर प्रेम करायला आपण विसरलो. आपल्याजवळ भरपूर कपडे आहेत, भरपूर घर आहेत, भरपूर वस्तू आहेत, पण चित्तातला प्रेमाचा जे पॉट आहे ना, प्रेमाचं भांड आहे ना, ते रिकामं करून टाकलंय आपण. आणि म्हणून आपल्याजवळ सगळं असून सुद्धा आपल्याजवळ काही नाही, या भावामध्ये आपण गेलो. बाळशास्त्री हरदास म्हणत असत, प्रेमाच्या अमरचित्र कृतीचा हा अलंकार. या जगामध्ये एकमेकांच्या विरुद्ध देश लढतात आणि अणुबॉम्ब टाकतात, हे पाहिलेलं आहे. पण भाऊ भाऊ एकमेकांवर इतकं प्रेम करतात. आणि यानंतरचं गोड भांडण आहे ते, तू राज्यावर बस मी नाही बसत, तू बस मी नाही बसत, असं गोड भांडणात आपल्याला ऐकायचं आहे.
हे कोण देऊ शकतं जगाला? तर म्हणाले फक्त भारतीय संस्कृती हे गोड भांडण जगाला देऊ शकते. एकमेकांना संपवणारी, बेचिराग करणारी भांडणं, युद्ध जगाने एकमेकांवर लादलेली आहेत. पण या जगामध्ये भारतीय संस्कृती ही एकमेव संस्कृती अशी आहे की जे एकमेकांवर निर्व्याज प्रेम करायला शिकवते. बंधु प्रेम उघाचा, काय म्हणतात कवी? बंधु प्रेम उघाचा प्रयाग हा धन्य चित्रकूटीचा, पावन करील जगाला भावची हा दिव्य भरत भेटीचा. भरताच्या भेटीचा केवढा मोठा प्रसंग आहे हा. दुर्दैवानं या प्रसंगाकडे आपण हे काय माहिती आहे मला अशा अर्थानं पाहतो आणि मग परिणाम आपल्याला ते प्राप्त होत नाही जे या लोकांना प्राप्त झालंय. यानंतर बोलायला आरंभ होतो. पहिल्यांदा गाढ आलिंगन दिलंय, बराच काळ त्यामध्ये गेलाय आणि मग हात असे हातामध्ये धरले, असा हाताला धरून 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 भरता भरता कोण कोण आलंय रे, कोण कोण आलंय रे? भरताने सांगितलं 8ही ऋषी आलेत. रामा तुम्हाला परत न्यायला 8ही अमात्य आलेत, प्रजाजन आलेत, खूप लोक आलेत, चतुरंग दल आलंय, प्रत्येक सैनिकाला वाटते तुम्ही यावं. 3ही माता आल्यात. आणि भरताला प्रश्न विचारला रामानी, तात पण आलेत का? तात आलेत का? हे ऐकल्यावर भरताने सांगितलं नाही दादा, तात गेले, दशरथ महाराज गेले. दशरथ महाराज गेले हे रामानी ऐकलं आणि लहान मुलगा रडतो असे ओक्साबोक्षी रामराय रडायला खाली बसले, असं वर्णन, गुडघ्यावर बसले. महाराज बाबा मला सोडून का गेलात? हे तात मी कारणीभूत झालो का? आणि लहान मुलगा ओक्साबोक्षी किती वेळ राम भानावरच नाही. तो रामांच्या मुखात श्लोक ठेवला इथे वाल्मिकींनी, देहीनो दिवसागता. गेले सगळे लाडाचे दिवस. मी छोटा छोटा असल्यापासून माझे सगळे लाड त्याने केले. एक एक वळणावरती केलेले लाड आठवतात. बाबा आता मी मोठा झालो का हो? लक्षात ठेवायला, आई वडील असेपर्यंत आपण लहानपणाचा आनंद घेऊ शकतो. आई वडील निघून गेले की आपण मोठे होतो आणि मोठे झालो की दुःखी होतो. आठवा आपल्याला आई स्वयंपाक करून जेवायला वाढायची, आपण कसे गाढ झोपायचं. काही कष्ट नव्हते पण त्या कम्फर्ट झोन मध्ये आई वडिलांनी आपल्याला हाताच्या फोडासारखं जपलं. आज आपण इतका स्वयंपाक करतो, एवढं सगळं करतो, तरी पोट भरतं का बोला? आईनं भरवलेले 2 घास आपण खायचो आणि आपलं पोट भरायचं गेलं. भारतीय संस्कृती ही कृतज्ञतेची संस्कृती आहे, लक्षात घ्या. ही प्रेमाची संस्कृती आहे. त्यानंतर आपल्या पत्नीकडे पाहिलं, झोपडीकडे पाहिलं, सीतेला खूण कळली आणि पटकन तिनं उंबरासारखी, औदुंबरासारखी छोटी फळं असतात, इंगुदीची, या इंगुदी वृक्षाची ही फळं कुटून त्याचं पीठ करून ठेवलेलं होतं, त्याच्या भाकरी करून जेवत होते ते. पटकन त्या इंगुदी वृक्षाच्या फळांच्या पिठाचं 3 पिंड तयार करून आणून दिले तिने. फक्त त्याच्याकडे पाहिलं मात्र काय कळलं तिला, आणि पटकन आणून दिले आणि समंत्रक श्राद्ध केलंय आपल्या वडिलांचं. इथे ओहळावर आंघोळ केली आणि समंत्रक रामरायांनी श्राद्ध केलं आणि वाक्य बोलले, बाबा सध्या मी हेच खातोय बरं, आणि म्हणून मी तुम्हाला हेच देऊ शकतो. असं करून अंगठ्यानी पाणी त्या 3 फळांवरती, त्या पिंडांवरती अर्पण केलं. श्राद्ध पक्षाची टिंगल उडवू नका, रामरायांनी ते केलेलं आहे हो. आणि यानंतर शोक आवरला. गुरुजी आलेत, वसिष्ठ महामुनी, आणि वसिष्ठांना नमस्कार केला. 8ही ऋषींना नमस्कार केला. सीतामाईने, लक्ष्मणाने भरताला नमस्कार केला. आणि लक्ष्मण इतका प्रांजळ आहे, लक्ष्मणानं भरताबद्दल जे मनात आलं होतं ना ते भरताला सांगितलं. भरत दादा तू आता येत होतास ना, तर माझ्या मनात इतकं वाईट आलं रे. तू रामाना आम्हाला मारायला येतोस असं माझ्या मनात आलं. किती मी वाईट आहे.
चरणावर कोसळला लक्ष्मण भरतदादांच्या. भरताने जवळ घेतलं, सांगितलं बरोबरच आहे लक्ष्मणा तुझं, तू खरा बंधू आहेस आणि मी मात्र शत्रू ठरलो रामांचा. रामांच्या करता तू धावत वनात आलास, तू बंधू शोभतोस आणि मी मात्र रामाना वनात यायला कारणीभूत झालो. अगदी बरोबर आहे तुझ्या मनामध्ये आलं. किती लक्ष्मण प्रांजळ असेल विचार करा, किती भरत प्रेमळ असेल विचार करा. आणि आता बोलायला आरंभ होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रामरायांना, सीतामाईना आणि लक्ष्मणांना परत न्यायला हे सगळे आले आहेत. भरताला माहिती आहे भोळा युक्तिवाद करून इमोशन्सनी, भावनिकतेने राम परत येणार नाही. त्यांना प्रॅक्टिकली समजावावं लागेल, एकदम तत्वज्ञानाने समजावं लागेल. हा संवाद 10 मिनिटाचा 15 मिनिटाचा नाहीये, अनेक दिवस हा संवाद चाललेला आहे. 15-1 दिवस अंदाजाने. सकाळी स्नान न्याहारी उरकुनी मंडळी बसतात, दुपारपर्यंत बसतात, काही करून रामाने परत यायला पाहिजे. दुपारी भोजनातून थोडी विश्रांती घेऊन पुन्हा संध्याकाळपर्यंत बसतात. रामानं सांगतात सगळे जवळ, सामान्य नागरिकांपासून वसिष्ठांपर्यंत सगळे सांगतात आणि रामराय प्रत्येकाचं समाधान करतात. त्यातले काही मुद्दे पाहूया आपण. पहिला मुद्दा या भरताने मांडलाय. दादा, कैकेयी मातेच्या वरासाठी तिला संतुष्ट करावं म्हणून तू वनात जावंस आणि मला राज्य मिळावं, ही मागणी बाबांनी मान्य केली असं आपण म्हणूया. त्यांना मान्य नव्हतीच पण मान्य केली असं म्हणू क्षणभर. ती कैकेयी माता आलेली आहे, तिनं मला राज्य दिलेलं आहे आणि ते राज्य मी तुला परत करतोय. भरत म्हणतोय बरं, किती लॉजिकली बोलतोय बघा, किती नियमाने. बाबांनी कैकेयीला दिलं 2 वराप्रमाणे, तू वनात आणि मला राज्य. कैकेयीनं ते मला दिलं आणि कैकेयीसह मी आलोय हे तुला परत द्यायला आणि तू परत वनातून परत चल सांगायला. भोळा युक्तिवाद ऐकला. राम म्हणाले मी आईसाठी इथे आलोय, तुला कोणी सांगितलं? आई निमित्त असेल, कारण एकच आहे, मुख्य कारण एक आहे, माझ्या वडिलांनी दिलेली जी जबानी आहे, माझ्या वडिलांनी दिलेला जो शब्द आहे, तो शब्द मी वनात आल्याशिवाय पाळला जाऊ शकत नव्हता, म्हणून व्रत म्हणून मी इथे आलेलो आहे. आणि एकदा व्रत म्हणून एखादी गोष्ट स्वीकारली ना, तेव्हा सुखदुःखांचा विचार करत बसायचा नसतो. मला इतकं सुख होईल आणि मला इतकं दुःख होईल, मग कसं काय करूया, किती टेम्परेचर आहे तिकडे, मला ते करायचं आणि ते मी करणार आहे, दॅट्स इट. मला काही बाकी माहिती नाही. सुखदुःखांचा विचार करायचा नसतो. कर्तव्याच्या, ऐका वाक्य, कर्तव्याच्या परिपालनामध्ये सुखदुःखांचा विचार करायचा नसतो. ते माझं कर्तव्य आहे ते मी करणार आहे, दॅट्स इट. दुसरा प्रश्न यांनी मांडला, ठीक आहे दादा, पण हे सगळं मागणं कैकेयीलाही शोभलेलं नाही आहे. आणि स्त्री अधीन झालेल्या वृद्ध पिता स्त्रीच्या अधीन होतो आणि घेतला गेलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. तो लंपटतेनं घेतलेला निर्णय असं मला वाटतंय. असं म्हटल्याबरोबर भरताच्या तोंडावर हात ठेवला रामानी आणि सांगितलं, आई वडिलांच्या गुणदोषांची चर्चा मुलांनी करायची नसते, मी तशी केलेली नाही आहे. ते सोडून काही बोलता आलं तर बोल, नाही तर बोलू नको. हे जर असं योग चुकीचं असतं तर वसिष्ठांनी हा निर्णय मान्यच केला नसता. वसिष्ठांनी तिथंच फटकावलं असतं, चालणार नाही कैकेयी, तुझंही चालणार नाही, तुझंही असं दिलेलं चालणार नाही, कारण ते वैयक्तिक राज्य नाही तुमचं. माझा राज्यावरचा अधिकार माझ्या जन्मापूर्वीच नव्हता आणि तू जन्माला येण्यापूर्वी तू त्या राज्यावर बसणार होतास, कारण अश्वपतींशी झालेला करारच सांगितलाय. रामरायानं तो माहिती झालाय मधल्या वेळात. अश्वपतींशी करार झालेला आहे, तुझ्या आजोबांशी करार केलेला आहे बाबांनी तुझ्या जन्मापूर्वी, की कैकेयीला होणारा मुलगाच इथे या राज्यावर बसेल. हा म्हणाला, पण मग तू वनात कशाला राहतोस, तू परत चल. बाबांच्या शब्दा करता अहो असं म्हणता 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 शेवटी इथपर्यंत आलं ते प्रकरण की तो म्हणला, मी दादा या ठिकाणी मी तुझ्या दारामध्ये प्रायोपवेशन करून जीव देतो, नाही परत चल.
मी अनशन करतो, उपास, अशन, अशन म्हणजे खाणं बंद. मी इथे बसतो, परत येणार असेल तर मी माझा उपास सोडतो, नाही तर मी सोडणार नाही. आणि बसायला लागला तो, बस तू, नाही असं नाही. आणि रामाने त्याला समजावून सांगितलंय, अनशन करण्याचा अधिकार कुणाला आहे? अनशन म्हणजे जेवण सोडून एखाद्या गोष्टी करता असं स्थिर बसणे हे कुणाला आहे? ज्याच्यावर काही अन्याय झालेला आहे तो असा बसू शकतो. कुणाकडे? ज्यानं अन्याय केलाय त्याच्या घरापुढे. स्त्रीवर काही अन्याय झाला तर स्त्री अनशन करू शकते. आणि संन्याशी साधू असेल तर तो अनशन करू शकतो, उपवास करू शकतो. तू संन्याशी नाहीस, तू स्त्री नाहीस. बर, मी तुझ्यावर काय अन्याय केलाय? तू एक अधर्म करतोच आहेस की मी राज्यातून बाहेर यावं 14 वर्ष वनामध्ये, हे मला मागितलंय ते मी मान्य केलंय, पण तू मात्र राज्यात त्याग करून इथे आलायस. एक अधर्म केलायस, अजून दुसरा अधर्म करतोयस. तेव्हा मी वनात राहतो, तू परत जा. परत म्हणाल मग आपण करूया, असं करूया की मी वनात राहतो, तू परत जा. भरत म्हणतोय कोणीतरी एकाने वनात राहू दे आणि कोणीतरी एकाने. याच्यावर रामरायांनी खूप छान उत्तर दिलंय, कर्तव्य पालनात खांदे पालट चालत नाही. ज्याचं त्याने, जेव्हाचं तेव्हा आणि जिथल्या तिथं, याला मनुष्याचं जीवन म्हणतात. त्याला पटतच नाहीये हो काही. आणि इथे रामरायांनी केलेला उपदेश गदिमानी मराठीत असा आणलाय की यापेक्षा श्रेष्ठ उपदेशच असू शकत नाही. जगामध्ये आपलं कर्तव्य करीत असताना कशाचं वाईट वाटून घ्यायचं नसतं, फक्त आनंदात कर्तव्य करायचं असतं. अचानक घडलं असं जरी वाटत असलं तरी अचानक काही घडत नसतं. सगळेच्या सगळे प्रारब्धाचे खेळ चाललेले असतात. आणि अत्यंत घनगंभीर आवाजामध्ये रामराय सांगतात, भरता नको वाईट वाटून घेऊस. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोषना कुणाचा पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. माय कैकयीना दोषी नव्हे दोषितात, राजत्याग कानन यात्रा सर्व कर्म जात. खेळ चालला से माझा पूर्व संचिता, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोषना कुणाचा. भरता, अंत उन्नतीचा पत्नी होई या जगात, सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत. वियोगार्थ मिलन होते नियम हा जगाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा
नवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात दिसे भासे ते सारे विश्वनाशी बंत काय शोक करिसी वेडा स्वप्नीच्या फळांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. भरता तात स्वर्गवासी झाले बंधू येवनात अतर्क्यना झाले काही जरी अकस्मात मरण कल्पनेशी थांबे तर्क जाण त्याचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात वर्धमान ते चाले मार्ग रे क्षयाचा पराधीन दोन कोंडक्यांची होते सागरात भेट. श्रोते हो, वाल्मिकी रामायणातला रामांच्या मुखातला श्लोक आहे. यथा काष्ठंच काष्ठंच समेयाता महादधौ समेत्य च व्यपेयाता तद्वद्भूत समागमः. जसंच्या तसं मराठीत भाषांतर. भरता या जीवनाच्या फार मोठ्या सागरामध्ये प्रारब्धाच्या अनेक लाटांपैकी एखादी लाट आपल्या अनेकांना एकत्र करते आणि सागरातले अनेक ओंडके अनेक काठ्या एकमेकांच्या मध्ये राहून बराच काळ त्याचा पुंजका वाहत राहतो सगळ्या काठ्यांचा सगळ्या ओंडक्यांचा. तसे आपण सगळे कौटुंबिक लोक किंवा संस्थात्मक लोक एकत्र राहतो. दुसरी प्रारब्धाची लाट येते आणि आपल्याला डिस्पर्स वेगळं करते ती. तसं जीवन आहे रे. एवढं मोठं तत्वज्ञान वाल्मिकींच्या मुखातनं आलं आणि ते गदिमानी कसं उतरवलंय बघा आपल्या लेखणीत. भरता दोन कोंडक्यांची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
नकोस, वेळ घालवू नकोस त्यात. नको आसू ढाळू आता ऊस लोचनास, नको आसू ढाळू आता ऊस लोचनास. तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास. अयोध्येत हो तू राजा, रंक मी बनीचा. पराधीन आहे जगती नको आग्रहाने मजसी परत भूस व्यर्थ. पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ. मुकुट कवच धारण करी का वेश तापसांचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. निक्षून सांगू तुम्हाला, संपल्या विनाही वर्षे दशोत्तरी 4. अयोध्येस नाही येणे सत्य हे त्रिवार. सत्य हे त्रिवार. सत्य हे त्रिवार. तूच एक स्वामी आता राजसंपदेचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. पुन्हा नका येऊ कोणी दूर यावनात. प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मनात. मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. एवढं प्रगल्भ चिंतन आहे. याला योग वासिष्ठ म्हणतात. योग वासिष्ठात सांगितलेला विचार वर्तनात जेव्हा येतो त्यावेळेला या पदामध्ये तो व्यक्त होतो. अशा पदामध्ये आपल्याला कळू शकतं, आपल्या जीवनामध्ये सगळी कर्तव्य करीत असताना त्या कर्तव्याच्या पालनात दुःख तर सोडाच, पण सुखानं हुरळून जाण्याचं सुद्धा धाडस कोणी करू नये. कर्तव्य हे कर्तव्य असतं आणि ते मी करणार.
मनुष्याच्या जीवनामध्ये सगळ्या अर्थानं यशस्वी होण्याची ही गुरुकिल्ली आहे. आपल्या जेवढं हातात आहे, आपल्याला जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण करत राहावं, बाकी परमेश्वराच्या हातात देऊन टाकावं. आपल्याला काही मनुष्य जेव्हा बायस होतो, पॉझेसिव्ह होतो, असं झालं पाहिजे, तेव्हा तो दुःखी होतो. समर्थांनी दासबोधात हे सोप्या भाषेत सांगितलं, देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजची स्वभावे कृपाळू देव. कितीही सुख आलं तरी मी हुरळून जाणार नाही आणि किती दुःख आलं तरी मला होरपळता कामा नये. मला माझं कर्तव्य हे करायचंच आहे आणि ते मी निष्पक्षपातीपणानं करणार. निष्पक्षपातीपणा सोडणं म्हणजे चित्त पापी होणं आहे, दोषी होणं आहे. बस, आय विल ट्राय माय लेवल बेस्ट इन माय लाईफ. अत्यंत प्रगल्भ चिंतन आहे भारतीय तत्वज्ञानाचं. जीवन जगत असतानाचं जे चिंतन आहे ते या पदामध्ये काय होतं, आपण हे ऐकून ऐकून इतकं गुळगुळीत केलेलं असतं की हे सोडून आपण सगळा विचार करतो. त्यातल्या संगीताचा विचार आपण करतो. अहो, संगीत वाहन आहे आणि शब्द हे प्रवासी आहेत. संगीताच्या माध्यमातून शब्द पोचवायचे असतात. आपण वाहनापेक्षा प्रवाशाला महत्व द्यायला पाहिजे का प्रवाशापेक्षा वाहनाला महत्व दिलं पाहिजे? बोला. जास्त महत्व, दोन्ही महत्वाचं आहेच आहे, पण जास्त महत्वाचं काय आहे? पुन्हा पुन्हा मी नेहमीच सांगतो, बाकी सगळं रामायण जमलं तर ठीक आहे, नाही तर नाही जमलं ठीक आहे. या 56 गाण्यांपैकी गदिमानी जी लिहिली आहेत, बाबूजींनी गायली आहेत, 56 गाण्यांपैकी रामांच्या मुखातली गाणी ऐकत चला. पण हल्ली युट्यूबमुळे इतकं सोपं आहे माहितीये का, नुसतं टाकायचं पराधीन आहे जगती, शेवटी करिता नम्र प्रणाम टाकलं की लगेच त्याला कळतच आहे त्या AI ला. बरं, आपण सारखं सारखं ते, त्यामुळे ते तसेच येऊन पडतात व्हिडिओ. जगाच्या पाठीवर मधली काही पद आहेत, मला वेदांतच दिसतो त्यात सगळा. थकले रे नंदलाला, जीव कसा थकलाय सगळा प्रपंच करताना हे सांगणारं ते पद आहे. हो, वेदांत वापरल्याशिवाय पूर्वी चित्रपट सुद्धा चालत नसेल, असा समाजाचा चोखंदळपणा होता. आजच्याबद्दल काही नाही सांगत आहे मी. आता तो चोराचा कुठला दुसरा चित्रपट आलाय, फार चांगला, कालच तो रिलीज झालाय. मला काही मित्र टाकत असतात, बुवा येऊ द्या उद्या प्रवचनात. हे करोडोची, एका दिवसात करोडोचा व्यवसाय केलाय त्यांनी. चंदन चोराचा चित्रपट आहे. समाजाची चोखंदळपणा गेलाय कुठं मला कळत नाही. मला त्या कहाणीबद्दल बोलायचं नाही, मला चित्रपटाबद्दल बोलत नाही, मला काय आवडतं याच्यावर माझी लायकी ठरते. हो, भरतांनी हात जोडले, सांगितलं, दादा इतकी कृपा केलीस, अजून एक कृपा करशील काय? राज्याभिषेकाची सगळी सामुग्री मी आणलेली आहे, काय करायचंय? त्यातल्या त्या राजानी सिंहासनावर बसताना ज्या पादुका पायामध्ये घालायच्या असतात सुवर्णाच्या, त्याला फक्त स्पर्श कर आणि मला परत दे. मी काय करतो, मी तर जाणार नाहीच आहे, कारण मी प्रण करून आलोय, जोपर्यंत रामराय परत येत नाही तोपर्यंत अयोध्या न प्रवेच्छामी, मी अयोध्येत येणार नाही, त्यामुळे मी जाणार नाही. मग सिंहासनावर कोण बसेल? तू चरणस्पर्श केलेल्या पादुका तिथे स्थानापन्न होतील. राज्य चालवण्याचं काम मी, शत्रुघ्न, सुमंत्र, आम्ही सगळे न्यासी म्हणून करू, ट्रस्टी म्हणून करू, पण राज्य हे रामांचंच आहे. एवढी कृपा करतोस? तात गेले माय गेले भरत आता पोरका, मागणे एक रामा, आपुल्या द्या पादुका, मागणे एक रामा. वैन ते याची भरारी, काज मशका साधते, कागजाचा भार कोणी
अश्वपृष्ठी लादते राजकरणे राघवांचे आज्ञ भरता शक्य का मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका वंशरीती हेच सांगे थोरतो सिंहासनी सानतो सिंहासनी का ज्येष्ठ ऐसा ताननी दान देता राज्य कैसे या पदांच्या सेवका मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका घेतला मी वेश मुनीचा सोडताना देश तो कैकयीसा घेऊ माथे का प्रजेचा रोष तो काय आज्ञा आगडी तुम्हीच देता बालका मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका पादुकाया स्थापितो मी दशरथांच्या आसनी याच देवी राज्य करत्या कुशलांच्या शासनी चरणचिन्हे पूजुनी मी साधितो मी सार्थका मागणे एक रामा आपुल्या द्या राम नाही चरण चिन्हे राहू द्याही मंदिरे राम नाही चरण चिन्हे राहू द्याही मंदिरे नगर सीमा सोडून मी राहतो कोठे तरी भास्कराच्या किरण रेखा सांध्यकाली दीपिका मागणे आपुल्या द्या चालवी तो राज्य रामा दुरुनी तुम्ही येतो चालवी तो राज्य रामा दुरुनी तुम्ही येतो मोजितो संवत्सरे मी वाट तुमची पाहतो नांदतो राज्यात कीर्ती कमलपत्रा सारुखा मागणे एक रामा सांगता ते भान आले चरण जर का मागुत
आला नाही तर सांगताय आता, आणि नाही आला तर सांगता ते भान आले चरण जर का मागुती त्या क्षणी या तुच्छ तनुची अग्निदेवा आहुती ही प्रतिज्ञा ही कपाळी ही प्रतिज्ञा ही कपाळी पाऊलांची मृत्तिका मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका मागणे एक रामा आपुल्या द्या पादुका. रामा 14 वर्ष मी वाट पाहीन. 14 वर्षानंतर तुम्ही याल आणि सिंहासनावर बसाल ना. रामाने एकदा कैकेयी मातेकडे पाहिलं. कैकेयीच्या नेत्रातले अश्रू पाहिले आणि सांगितलं, भरता, वास्तविक मातेनं हे राज्य कायमचं तुझ्याकरता मागून घेतलेलं आहे. ती असं नाही म्हणालेली की 14 वर्षांनंतर रामराय परत आल्यावर ते राज्यावर बसू देत, असं नाही बोललेली. पण तरी तुझं इतकं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून मी 14 वर्ष वडिलांच्या वचनाप्रमाणे इथे वनात राहीन. आणि 14 वर्षानंतर पहिल्या दिवशी मी तिथे येईन आणि एका भावानं दुसऱ्या भावाला दिलेली भेट म्हणून त्या राज्याचा स्वीकार मी तुझ्याकरता आणि आईकरता करीन. पण 14 वर्ष तू परत जा आणि छान राज्य झालं. रामरायाने त्या पादुकांना स्पर्श केला. त्या पादुका भरतानं मस्तकावर धारण केल्या. आणि रामांकडे पाठ न करता उलटा उलटा चालायला लागला. असा उलटा चालतो. रामांना पाठ नाही दाखवत. नीट ऐका, खूप हृदय प्रसंग आहे हा. बिंबवून घ्यायचा असतो, हालचाल करून तो बिंबत नाही आतमध्ये. ऋषीमुनी एकदा भरताकडे पाहतात, एकदा रामांकडे पाहतात. वर्णन केलंय की ऋषींना समजेना कोण जिंकलं म्हणावं यात. भरत जिंकला म्हणावं का राम जिंकला म्हणावं. प्रेमात हार आणि जीत नसते हो. वरवर पाहता आपल्याला असं वाटेल की रामाने आपलं म्हणणं भरताला ऐकायला लावलं, पण रामाना हा जिंकण्याचा आनंद देऊन भरत जिंकलाय की नाही प्रेमामध्ये. बोला, पुष्कळ वेळा लहान मुलांशी आई वडील कुस्ती करतात. वडील त्या मुला लहान लेकरांशी बघा, छोटं बाळ असताना, आणि तो मुलगा असा असा करतो आणि बाबांना पाडतो. बाबा म्हणतात मी हरलो. कोण जिंकलं सांगा. प्यार में कोई जीतता नहीं है. देखिए, असली प्यार जहां होता है ना, जिथे खरं प्रेम असतं ना, तिथे हार जीत नसते हो. भारताने जगाला हे दिलंय. भरत डोक्यावरती पादुका घेऊन परत येतात, रथामध्ये बसतात. रामराय त्यांना जिथपर्यंत शक्य तिथपर्यंत सोडायला आले. भरत घरी येतात. घरी म्हणजे नंदीग्राम नावाचं गाव आहे अयोध्येच्या बाहेर, आजही ते आहे. तिथे एक झोपडी बांधून घेतली आणि भरताने तिथे सिंहासन मागवलं. त्या सिंहासनावर या पादुका ठेवल्या आणि आजपासून रामरायांच्या पादुकांची सेवा सुरू केली भरताने. यानंतर भरत रामांसारखे कंदमुळं फळं खाऊनच राहतात. भरत रामांप्रमाणे वल्कल धारण करून राहतात. भरत रामांप्रमाणे जटा बांधून राहतात. रामराय जमिनीवर झोपतात म्हणून भरताने त्या झोपडीमध्ये मोठा खड्डा करून घेतला होता. रामरायांच्या पातळीवर मी झोपणार नाही, मी कमी पातळीवर झोपेन. पादुकांसमोर रोज सकाळी पूजा झाली की निवेदन करतात, दादा आज अमक्या अमक्या रस्त्यांची कामं करायची आहेत बरं,
अमुक अमुक एक विधायक पास करून घ्यायचे, काय जे असेल ते विधेयक पास करून घ्यायचं आणि संध्याकाळी रोज निवेदन करतात, दादा मी म्हणालो तो हे होईल पण हे नाही जमलं बरं का, हे इथपर्यंतच झालंय का. असं एक दिवस नव्हे 14 वर्ष. भरताला असं वाटत नाहीत की या निर्जीव पादुका आहेत, त्याला असं वाटतं की दादा माझ्याकडे बघतोय आणि माझ्या प्रत्येक कृतीची तो नोंद घेतोय. एक दिवस त्यानं वसिष्ठांना प्रश्न विचारला, गुरुजी हे सगळं कायद्यात तुमच्या शास्त्रात बसतं का हो? पादुकांचं राज्य, पादुकांचं सिंहासन हे सगळं तुमच्या नियमात बसतं का? भरताला जवळ घेतलं वसिष्ठाने आणि सांगितलं, भरता तू मामाच्या घरून आलायस आणि तेव्हापासून मी तुझं गेली अनेक वर्ष वागणं पाहतोय आणि माझा असा निश्चय झालेला आहे की काही माणसं या जगात अशी असतात जी 100% शास्त्राप्रमाणे वागतात, पण काही माणसं या जगात अशी असतात ज्यांचं वागणं पाहून शास्त्र लिहिली जातात. तू दुसऱ्या प्रकारात मोडतोस, तू शास्त्राचा विचार करू नकोस. म्हणून कंब नावाचा कवी म्हणतो, माझ्या दृष्टीनं रामांपेक्षा भरत महान आहे. कारण रामानी वनात राहावं, किमान दोघींचं तरी हे मत होतं सुरुवातीला, पण भरतानी वनात राहावं असं कुणाचंही मत नव्हतं आणि तरीही भरत 14 वर्ष वनात राहिल्यासारखा तिथे राहिलाय. 14 वर्षानंतर भरत आणि राम ओळखत नव्हते असं वर्णन केले वाल्मिकी. तेजस्वी होते पण शरीर अत्यंत सुकलेलं वनात राहिल्यामुळं जसे राम झाले होते तसाच भरत झाला होता. अयोध्येत जेव्हा आलेत भरत आणि राम तेव्हा दोघांच्यात फरक दिसत नव्हता असं वाल्मिकीने वर्णन केलंय. हो, काय हे दिव्य चरित्र आहे. सांगा असं दुसरं कुठलं चरित्र आहे? थोडं भजन करूया. रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव, रघुनंदन राघव राम हरे. बोला. सीताराम हरे सिया राम हरे, सीताराम हरे सिया राम हरे. रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन राघव राम हरे, सीताराम हरे सिया राम हरे. सीताराम हरे सिया राम हरे. रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन, रघुनंदन राघव राम हरे, रघुनंदन. सीताराम हरे सिया राम हरे, सीताराम हरे सिया राम हरे. श्री राम जय जय राम. श्री राम श्री राम. श्री वाल्मिकी वर्णन करतात, यानंतर अयोध्यावासियांना जे मन खट्टू झालं होतं घरात मोठ्या घडामोडी घडल्यानंतर त्यातनं बरेचसे अयोध्यावासी सावरलेत.
वसिष्ठांनी असं म्हटलंय, कुणीतरी वाईट वागल्याशिवाय कुणाचा तरी चांगुलपणा प्रकट होत नसतो. भरत इतका महान आहे हे कळलंच नसतं हो, काही अशी वागली नसती तर. पर कैकेयीनं पण आपलं कलंक धुण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता लोकांना कळलंय की कैकेयी पण तेवढी दोषी नाहीये. राम किती महान आहेत हे कळलं की अरे नुसताच तो सद्गुणी नाहीये, वेळ आल्यावर त्याग करायलाही तेवढा तयार आहे. अहो लक्षात घ्याल, त्यागामधली ताकद आहे ना, ही आपली खरी ताकद आहे. कशाचा त्याग करायला मी तयार आहे सहजपणानं, पक्क समजावं तेवढा मी महान आहे. काही नको मला, सहज. आणि त्यामुळे अयोध्येवासींना आता जरा बरं वाटतंय. म्हणजे वाईट कशाचं वाटतं माहिती का, लोक वाईट वागल्याचं वाईट वागलेलं असतं, प्रसंगाचं वाईट नाही, संकटाचं वाईट वाटत नाही. की आपलीच माणसं असं वागतात तेव्हा खट्टू होतं मन. आता त्यातनं बरेचसे सावरलेत, छान चाललंय. आता गंमत काय झाली, अयोध्यावासींना पत्ता कळला ना रामांचा, पर फार लांबही नाहीये, एक दिवसात प्रवास करून जाऊ शकतात. आठवण आली की चालले, चला म्हणले रामाला भेटायला जाऊया. बरं, राम हे व्यक्तिमत्व असं आहे की भेटावंसं वाटणार आहे. बरं, रोज कोणाला तरी आठवण येणारच आहे. पाहुण्यांचं स्वागत करून करून सीतामाईला थकायला झालो असेल. म्हणजे त्यांनी तसं लिहिलं नाहीये तिथे, लोकांचं येणं जाणं वाढलं असं लिहिलंय. आणि मग रामाराय विचार करू लागले, अरे इथे सगळे चित्रकूट आणि या पर्वताच्या आजूबाजूला राहणारे ऋषीमुनी आहेत, ते एकांताकरता जंगलात वनात येऊन राहिलेत, माझ्यामुळे तो लोकांत होतोय. तेव्हा मी असं करेन, मी ही जागा सोडतो. अगदी अशी कथा महाभारतात आहे बरं का. अगदी धर्मराज इत्यादी सगळी मंडळी द्वैतवनात काम्यवनात राहिली आहेत. तेव्हा एक दिवस पहाटे 4-4:30ला सगळं स्नान वगैरे उरकलेलं आहे. धर्मराजांनी उरलेल्या चौघांना बोलावून घेतलं. म्हणले, आज पहाटे माझ्या स्वप्नात हरणं आली होती आणि ती मला म्हणत होती, तुम्ही इथे राहिलाय, तुम्हाला भेटायला जे राजे लोक होतात ते आमच्या वंशाला संपवत आहेत, तर तुम्ही इथून जा. असं जे असं आहे बरं, मी काहीतरी सांगत नाहीये. तेव्हा आपण जाऊया इथून. मग पांडवांनी तो भाग सोडलाय. असं कारण काय होतं, साधकाला किंवा साधू लोकांना सगळ्यात महत्वाचा असतो तो एकांत असतो. लक्षात घ्या, खरा साधक जो आहे तो शांत एकटा बसलेला आहे, तो चिंतन करतोय. त्याला डिस्टर्बन्स मध्ये डीजेचे आवाज, दंडन टाकडन, ते नको आहे त्याला. आपल्याला प्रमाणापेक्षा जास्त नॉईज झाला तर आपल्याला चालतो का, बोला ना. मला कळत नाही एवढा नॉईज करून माणसं काय साधतात. परवा सांगलीला त्या गणपती उत्सवात का केव्हा तरी डीजे मुळे एकाला हार्ट अटॅक आला आणि तो गेला. आपण वाचली असेल बातमी. काय म्हणजे मला कळत नाही काय आहे हे, काही याचा संबंध आहे का देवाशी काही. केव्हा तरी याचा विचार करायला पाहिजे बरं का. म्हणजे आपण राक्षसासारखे व्हायला लागलोय, दैत्यांसारखे व्हायला लागलोय आपण. उत्सव गणपतीचा आणि वागतोय रावणाच्या उत्सवासारखे. उत्सव स्वामी समर्थांचा आणि वागतोय. थोडी पवित्रता, शांतता, त्यांना काय आवडतं विचार करा ना. आणि म्हणून रामरायांनी हे जागा सोडायची ठरवली आणि आता ते निघाले, चित्रकूटावरून निघाले. उतरता उतरता एक आश्रम लागलाय, त्या आश्रमामध्ये मुक्काम केलाय 2 दिवस. तो आश्रम होता अत्रींचा. आणि अत्री अनुसूयांच्या इथे सहवासात रामराय राहिलेत, सीतामाई राहिली आहे. सीतेला अनुसूयेनं उपदेश केल्याचा उल्लेख अध्याय आहे इथे. सगळा अध्याय सांगत बसत नाही. आता सीतेला पातिव्रत्याचा उपदेश करायची काही गरज होती का. पण माझ्यापेक्षा ही सिनियर मोस्ट आहे पतिव्रता, तेव्हा मी ऐकलं पाहिजे. ही सुज्ञता सीतेमध्ये आहे, त्यामुळे तिनं सगळं ऐकून घेतलंय. तो उपदेश ठेवत नाही आता. पण तिला इतका आनंद झालाय, अनुसूयेनं थोडक्यात परीक्षा घेतली आहे आणि आशीर्वाद दिलेत. यानंतर दंडकारण्यमध्ये प्रवेश केलाय आणि इथे अयोध्याकांड समाप्त होतं. अरण्यकांड सुरू होतंय, अयोध्याकांड समाप्त होऊन
अरण्यकांडामध्ये पहिलाच अध्याय आहे, रामरायांची दिनचर्या कशी आहे. रामप्रभू हातामध्ये धनुष्य आणि बाण घेऊन सतत सज्ज आहेत, राम आणि लक्ष्मण दोघेही. आश्रम आला, आश्रम एखादा दिसला ऋषींचा की ती प्रत्यंच्या उतरवून धनुष्य असा करून ठेवून देतात. हे थोडक्यात लोडेड गन आणि अनलोडेड गन लक्षात येण्याकरता सांगतोय मी, की बाण मारायला तयार धनुष्य कधी आहे, एरवी वनातनं फिरताना. पण आता मी बाण मारणार नाही आहे हे दाखवण्याकरता ऋषीमुनींना नमस्कार करायचा आहे. विनीत वेषेण असा कालिदासाने उल्लेख केला आहे शाकुंतलामध्ये. विनीत वेषेण गंतव्य म्हणजे तो दुष्यंत जेव्हा निघतो आणि कुठला ऋषींचा आश्रम आला की त्यानं डोक्यावरचा मुकुट काढून ठेवला, हातातल्या अंगठ्या बिंगठ्या काढून ठेवल्या, शस्त्र काढून ठेवली. तो सारथी विचारतो कशाला. तो म्हटला ऋषींचा आश्रम आलाय ना, त्यांच्यासमोर संपत्ती मिरवायची नसते, दाखवायची नसते, त्यांचा आदर करायचा असतो. विनीत वेषेण प्रवेशितव्यम, अत्यंत आदरयुक्त तिथे प्रवेश करायचा असतो. स्वामी समर्थ आहेत किंवा गजानन महाराज, काय म्हणताय महाराज, काही म्हणत नाही, चालता हो म्हणतील. अरे त्यांची कृपा कशी होणार आहे. आणि ही अत्यंत महत्वाची व्यवस्था रामराय सांभाळतात. ऋषींच्याकडे जावं, त्यांना विचारावं काय तुम्हाला पाहिजे, मी काय सेवा करू, मी असा असा ओळखत होते बरेचसे लोक. तेव्हा सगळ्यांनी एकमुखानं सांगितलंय की आता सज्जनांना, ऋषीमुनींना, साधन करणाऱ्यांना, गायींना, ब्राह्मणांना जगणं अवघड झालेलं आहे. याचं कारण रावण आणि त्याचे अनुचर. म्हणून त्याला संपवण्याचं काम तू कर, काय करायचं तू बघ. आणि त्यालाच नव्हे, सगळी राक्षस व्यवस्था संपव. आणि सगळ्यांना वचन देत 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 राम निघालेत. बरं, काही काळजी करू नका, मी हे काम करीन, मला आवड आहे त्याची. मी असा देशाच्या कार्याला आलो, चांगल्या राष्ट्राच्या कार्याला आलो, सज्जनांच्या कार्याला आलो, हे मी भाग्य समजतो. अशी चर्चा चालली आहे. आणि पुढचा एक प्रवास सुरू झाला. इतक्यात एकदम हू करून जोरात आवाज आला आणि सीता मध्ये आहे, लक्ष्मण पुढे आहे, रामराय मागे आहेत आणि असे तिघ जण चाललेत. एकदम या दोघांना उचललं. भयंकर महाकाय असणारा असा तो एक दैत्य राक्षस, त्यांनी दोघांना उचललं, खांद्यावर ठेवलं आणि धप 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 धावायला लागलं. अहो सोडेच ना तो रामाना. तो कसा होता त्यांनी सांगितलंय, त्रिसिंहांश चतुरो व्याघ्रान द्वौ मृको पृषतान दशा सविषाणंच सांदिग्धम गजस्य च शिरोमहत. रक्तानं ओथंबलेलं वाघाचं कातडं त्यानं अंगावर घातलं होतं आणि ते रक्त गळत होतं अंगावरच्या कातड्यावरचं. भयंकर रूप होतं. 3 सिंह, 4 वाघ, 2 कोल्हे, 4 हरणं आणि 1 हत्ती यांचं मस्तक त्यांनी मस्तक कापून नाश्ता करता अशी आपण शहाळी आणू बांधून दोरीनी अशी धरलेली होती बरं का. आणि पटकन या दोघांना उचललं आणि धावायला लागला. आता सीता म्हणते सोडा सोडा, अरे काय कोण आहे तुम्ही, कशाला धरलं. एकदम गोल वळला, त्या दोघांना खाली ठेवलं, सीतेला उचललं. आपण आईस्क्रीमचा कोण उचलतो ना, असं या दोघा तिघांना उचलतोय. मग केवढं असेल त्याचं शरीर. आणि रामानं शस्त्र, त्यांनी रामाने काही तलवार बिलवार मारण्याचा प्रयत्न केला, काही धम्म झालं नाही त्याला. दगडावर तलवार मारल्यावर तलवारचे धार जातीये असं झाला. आणि बोलायला लागला. थांबला, तो पळत होता, सगळेजण दमले धावून धावून त्याच्या मागे. बोलायला लागला, काय रे, ऋषींसारखे वेश धारण करता आणि धनुष्यही बाळगता आणि एका स्त्रीशी दोघ जण लग्न करता. दृष्टी कशी आहे बघा त्याची. काय करू बरं. सीतेला खाली ठेवलं आणि या दोघांना घरून परत धावायला लागला. म्हणला आधी या दोघांना काकडीसारखा करा करा खाऊन टाकतो आणि मग मी सीतेचा उपभोग घेतो. आता काय करावं. महिना झाला असेल, महिना दीड महिना झाला असेल वनामध्ये येऊन, केवढं मोठं भयंकर. आणि मग काय करावं. आणि इतक्यात रामरायांनी काहीतरी कुंत नावाचं शस्त्र काढलं आणि खांद्यावरती असं करायचा प्रयत्न केला तर खांद्याला किंचित जखम झाली
आणि एकदम आठवलं विश्वामित्रांनी शिकवलं होतं की अशा अशा प्रकारचे जे राक्षस असतात ते शस्त्रास्त्रांनी मरत नसतात, ते दम घोटूनच त्यांना मारावं लागतं. आणि पटकन रामरायांनी उडी मारली वरून, तिथून उडी मारली आणि हनुमंती डाव टाकला आणि त्याला आडवा पडला. लक्ष्मणाला सांगितलं पटकन खड्डा कर. आणि लक्ष्मणानं भरभर खड्डा केला, सावकाश नव्हे, त्याला मानेवर असा फक्त पाय ठेवून दाबून धरलाय. रामाने कुठली विद्या वापरली आणि त्याला हालता येईना, इतका मोठा अजस्त्र देह, पण त्याला इथं विशिष्ट पद्धतीने असा दाबून धरलाय की त्याला हालता येईना. आणि तेवढ्या वेळात मोठा खड्डा केलाय, त्याच्यामध्ये त्याला टाकलाय, त्याला उतरू दिला नाहीये आणि वरून माती टाकून त्याला संपवला. आणि विशेष म्हणजे थोड्या वेळानंच त्याचे प्राण गेले आणि त्यातून एक अप्रतिम असा गंधर्व बाहेर पडला. त्यांनी सांगितलंय, मी पूर्वी तुंबरू नावाचा गंधर्व होतो आणि कुबेराच्या सभेमध्ये असताना, मी गाणं म्हणत असताना मी अमक्या त्या रंभा नावाच्या अप्सरेवरती लुप्त झालो आणि त्यामुळे मला शाप मिळालेला होता. मला तुम्ही रामा मुक्ती दिली, त्याबद्दल धन्यवाद. सगळं कसं तरी बाहेर आल्या त्यातनं. रामराय म्हणाले, कळलं सीते म्हणून तुला येऊ नको म्हणत होतो. काय संकटाचा तो जो क्षण आहे तो कसा भयंकर असेल विचार करा. यानंतर शरभंगांच्या आश्रमामध्ये आलेत. शरभंग नावाचे ऋषी जे आहेत ते अतिशय महान आहेत. त्या ऋषींच्या आश्रमाच्या दारापर्यंत म्हणजे असे कॅम्पसमध्ये त्या विभागात आले आणि एक सोन्याचा असा झळझळणारा रथ असा आकाशात तरंगताना पाहिला. लक्ष्मणाने विचारलं, कुणाचा रथ आहे? अरे म्हणाले, तो देवेंद्राचा रथ आहे. शरभंगांना भेटायला आलेला आहे तो. शरभंग सांगत होते, रामराय येत आहेत, थांबतोयस का तू? इंद्र म्हणाला, नको, मी सांगितलेला निरोप फक्त त्याला द्या. पण इंद्र इतका, हे सगळ्यांचं षडयंत्र यांचं चाललेलं आहे बरं, नियोजन चाललेलं आहे. षडयंत्र हा शब्द चांगल्या करता वापरला जात नाही म्हणून मी वापरता थांबलो. इंद्रादी देवांचं चाललंय, रामांना सगळी मदत करायची आहे, सगळी कुमक पुरवायची आहे, सगळ्या अर्थानं रामांना. कारण रावण हे जागतिक संकट होतं, वैश्विक संकट होतं, फक्त इंद्रावरचं ह्याच्यावरचं त्याच्यावरचं नाही आहे. पण रावणाला जर कळलं की इंद्र रामाला भेटला तर तो उद्या पाठवेल त्या इंद्रजिताला आणि कटकट होईल मला. इतके घाबरत होते रावणाला लोक. आणि आता सुरेख पद्धतीने इंद्र इत्यादी सगळी मंडळी निघून गेली. लांबनच दाखवलं, लक्ष्मण हा बघत चालला, तो गेला. आणि त्या विभागात आले शरभंग ऋषी. स्वागताला आलेत. रामा या, मी आपल्याला ओळखतो, आपण प्रत्यक्ष महाविष्णू आहात, या, माझ्या आतिथ्याचा स्वीकार करा आणि मला आज्ञा द्या. मला इंद्राने निरोप दिलेला आहे, तो निरोप देतो. आणि मला आता बोलावलेला आहे परमेश्वराने, आहे ना, साई का बुलावा आया है, साई ने बुलाया. साई म्हणजे ईश्वर, साईने बुलाया है. येतो बरं मी. स्वतःची चिता स्वतः रचली, नीट ऐका, त्यांनी वर्णन केलंय. त्याच्यामध्ये स्वतः अग्नी दिला आणि स्वतः जाऊन बसले. जसं आपण मच्छरदाणी जाऊन लावून आपण आज जाऊन बसतो, मच्छरदाणी अशी करतो की नाही. काय असेल हो यांचं देहबुद्धी. थांबा म्हणाले रामा, इथेच थांबा, आम्हाला देह टाकू दे. आणि रामांसमोर त्यांनी चिता प्रज्वलित केली, त्याच्यामध्ये जाऊन बसले. आणि क्षणार्धामध्ये त्यांचं सगळं सचपावक संकाश कुमार समपद्यता उत्थायाग्नीच या तस्मात शरभंगो व्यरोचत. आणि पाहता पाहता त्यांचं हाडं अमकं तमकं जळून गेलं आणि त्यांचा देह त्यात अग्नीने खाऊन टाकला थोडक्यात. आणि त्यातून दिव्य असा अग्नीसारखा शरभंगांचा देह बाहेर आला आणि समोर येऊन त्यांनी वंदन केलं, रामा येतो मी. आणि असे चालत चालत समोर गेले आणि असे दोन हात केले आणि असे एकदम आकाशामध्ये उडून गेले, असं वर्णन केले. कसा असेल हा मार्ग. यानंतर शरभंगांच्या आश्रमातून हे लोक सुतीक्ष्ण मुनींच्या आश्रमामध्ये आलेले आहेत. आणि सुतीक्ष्ण आश्रमामध्ये आले. सुतीक्ष्णाला प्रश्न विचारलाय की मी दक्षिणेकडे चाललोय, कसं काय करू. हे लक्षात घ्याल की रामराय कुठे कुठे कसे कसे राहिले याचं वर्णन केलंय. 14 वर्षातले जवळपास 10-12 वर्ष रामराय विविध ऋषींच्या आश्रमात, कुठे 3 महिने, कोणी 6 महिने, कोणी 8 महिने असे राहिलेत. बरं, म्हणजे वाल्मिकी रामायणाच्या आधारानं बोलतोय, एकदम ते इथे नाशिकला येऊन राहिले नाहीयेत.
शेवटचे वर्षभर वगैरे इथे आलेले आहेत, वर्ष 2 वर्ष असेल. बाकी सगळे जवळपास 12 वर्ष दे वेअर एन्जॉईंग. आउटिंगला गेल्यासारखंच आहे हो. रामरायांनी कशा पद्धतीने ऋषीमुनींना शब्द दिला हे वर्णन आहे. यानंतर त्यांनी वनामध्ये विहार कसा केला, कारण इथे अध्यायच आहे अरण्यकांडातला 8वा अध्याय, की वनाचं निरीक्षण करत असताना राम किती आनंदी होत असत. नदी पाहतात. आपण जसं काही आउटिंगला गेलो की कसं आपलं सगळं लक्ष त्या मोबाईलमध्ये आणि त्या सेल्फी काढण्यात असतं. नायगराला गेलो होतो, म्हणलं थांबा थांबा बुवा फोटो काढतो. फोटो काढा म्हणलं, पण नायगरा बघूया ना डोळे भरून. ते तुषार येऊ दे ना अंगा, जितकं जवळ जाता येईल तेवढं जाऊया त्या बोटीत बसून. ते एन्जॉय केलं पाहिजे. त्याच्यापेक्षा मी नायगराला गेलो होतो या आठवणी. खरं सांगू का, आपण एन्जॉय करायला विसरलोय हल्ली, ते एक प्रकरण आल्यामुळं. असं जाऊ दे, जास्त बोलायला नको. सांगायचं रामांचं वननिरीक्षण असा अध्याय 8वा अध्याय. आणि असे सगळेजण आनंद घेत आहेत. आपणही थोडा आनंद घेऊया चहाचा, आणि मग परत पुढच्या कथानकाला आरंभ करूया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.